नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मराठा आरक्षणावर मी बोललो की तू बोलला का बोललास, आता बघ तुझं काय होईल, अशा आशयाच्या कमेंट खूप येतात. माझं एकच म्हणणं आहे, आवाज दाबू नका, आवाज नीट ऐका. लोक काय म्हणतायत ते ऐका, लोकांच्या मनातल्या भावना काय आहेत ते ऐका आणि मग लोकभावना लक्षात घेऊन आंदोलनाची दिशा नक्की करा. मी पहिल्यापासून सांगत आलोय की मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. ज्या घटकाला वाटतंय की आरक्षण मिळालं पाहिजे त्या घटकाला आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात कशा करता असेल, काय कारण आहे? काय बांधाला बांध आहे? उलट तर माझे जास्तीत जास्त मित्र मराठा आहेत, त्यांचं भलं होणार असेल तर मला आनंदच होईल की. त्यामुळे मी या विषयात विरोधात नाही. पण लोकांच्या भावना दाबून टाकायच्या, त्यांना धमक्या द्यायच्या, मारायचं ही वृत्ती मराठ्यांची वृत्ती नाही हे लक्षात घ्या. कारण मराठ्यांची वृत्ती गावगाडा घेऊन चालण्याची आहे. राज्यकर्ती जमात आहे, ती शासक जमात आहे, ती गावगाडा घेऊन चालणारी जमात आहे. तो आवाज बंद करू नका. आणि आता जे मी काही तुम्हाला ऐकवणार आहे ते सगळं याच मराठा समाजाच्या मनातल्या भावना आहेत. याच मराठा समाजाच्या भावना आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपला राजीनामा दिला ते आमचे घनिष्ठ मित्र हर्षवर्धन जाधवांनी आमचीही ठोकण्याचा प्रयत्न केला, माहित आहे आम्हाला. पण तरीही आमचे घनिष्ठ मित्र हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात जाधव काय सल्ला देतायत तो जरा नीट ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल जाधवांना काय म्हणायचंय. जाधव म्हणतायत, आज जे मराठा आरक्षण आपण मागत आहात ते त्रासदायक ठरणार आहे. राजकीय गोळाबेरीज आपल्या बाजूची नाही, इतर समाजाची गोळाबेरीज करा, असा जाधवांचा सल्ला आहे. ते जरा ऐकून घ्या. सगळा अर्थ असा होतो की इतर सर्व जाती जे आरक्षणात असतील किंवा नसतील या जातींना आपला प्रॉब्लेम होणार आहे. कारण आपण कुठेतरी याच कक्षेमध्ये बसून आरक्षण मागतोय, अतिरिक्त मागत नाहीये. आणि अतिरिक्त जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत या लोकांचा विरोध आपल्याला थांबणार नाहीये. आणि म्हणून राजकीय गोळाबेरीज जर आपण बघितली तर ती आपल्या बाजूची नाहीये, ती आपल्या विरोधातली आहे. मी मनापासून तुम्हाला सांगतो की आपल्याला ना सगळ्यांना ह्याला एक व्यापकता द्यावी लागणार आहे. फक्त मराठा म्हटलं तर होणार नाही. आपल्याला इतर ओपन प्रवर्गातल्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये सोबत घ्यावं लागणार आहे. आपल्याला या सगळ्या बाबींमध्ये आपली राजकीय गोळाबेरीज ही राजकारण्यांच्या हिशोबानेच आपल्याला प्रस्तावित करावी लागेल की बाबा हे जर का तुम्ही लढलात आम्ही तुम्हाला तोडू, नाही तर बघा की आपण फक्त मराठा समाज करतोय. इतर सर्व समाजांची जर गोळाबेरीज केली तर आपल्यापेक्षा त्यांचं मतदान जास्त आहे. ऐकलं? आता मराठा समाजाचे माजी आमदार नेते ही भाषा वापरतायत, मी नाही, हे माझं वाक्य नाही. ते काय बोलतायत ते मी तुम्हाला ऐकवतोय. आता आणखी एक या आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढणारे नेते आहेत, ते म्हणजे विनोद पाटील, ज्यांनी लिगली केस केलेले आहेत. त्यांचा दावा काय बघा. आरक्षण कोणाकडून मिळू शकतं, कोणाला मागायचं असतं, काय असतं, जरा हे नीट ऐका त्यांच्या तोंडून. ते फक्त एका विशिष्ट समाजाचे आहे म्हणून नाही, या पलीकडचं जर स्पष्ट सांगायचं ठरलं की तो माणूस करू शकतो. त्या माणसाने अनेक गोष्टी राज्यामध्ये केल्या, आंब्याच्या झाडाला दगड मारावी नाही, त्या माणसाने अनेक गोष्टी राज्यामध्ये केल्या आणि दाखवून दिलं की मी पक्ष बाजूला करू शकतो, मी एखादा पक्ष गोठवू शकतो, मी परत सत्ता स्थापन करू शकतो. तर अशा माणसाकडनं जास्त अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं, हे माझं वैयक्तिक मत. म्हणजे विनोद पाटलांची भूमिका काय आहे, हर्षवर्धन जाधवांची भूमिका काय आहे हे कळलं. तिसरे अजून एक नेते आहेत, किशोर चव्हाण. त्यांची आपण कालच मुलाखत लावलेली आहे. त्या मुलाखतीत किशोर चव्हाण यांनी ज्या काही प्रगल्भतेच्या संबंधीच्या भावना व्यक्त केल्यात त्याही तुम्ही ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केलेले आहे. स्पष्ट त्यांनी नाकारलेलं आहे, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागास नाही म्हणून आम्ही आरक्षण देत नाही. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आणि सुरुवातीपासून आज विषय म्हणून दादा काही लोकांचा, समाजाच्या काही कार्यकर्त्यांचा किंवा मी भक्तांचाच उल्लेख करेल की विचार करून आपण बोला. आमची रात्रंदिवस तीच तळमळ आहे. मराठवाड्याचा हा विषय सुटायला आला होता आमचा. ते की मनोज दादाचं उपोषण सोडायला ज्यावेळेस न्यायमूर्ती गायकवाड समिती आली होती त्यावेळेस मराठवाड्यातील सर्व मराठ्यांचा विषय सुटायला आला होता. का सुटायला आला होता? शिंदे कमिटीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे गेलेला होता.
शासन आपल्याबद्दल पॉझिटिव्ह होतं. मराठ्यांचा सर्व प्रश्न सुटायला त्या दिवशी आला होता. मनोज दादांनी मराठवाड्याचा प्रश्न न सोडवता महाराष्ट्राचा करून टाकला. अरे महाराष्ट्राचा कसा झाला, हे महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्या, ह्या गोष्टीवर मनोज दादा अडून बसले. उपोषण तर सुटून घेतलं, मराठवाड्याचा प्रश्न दुर्लक्षित झाला आणि महाराष्ट्राचा झाला. आणि आज आमचे मराठे आम्ही मुंबईला जाण्याच्या मार्गावर निघालेलो होतो. ऐकल्यात, हेही तुमच्या लक्षात आलंच. आता या सगळ्या भावना ऐकल्यानंतर पुन्हा मी काही प्रश्न विचारतोय. बीडमध्ये माझ्यावरही टीका करणारे एक पत्रकार आहेत, माझ्यावरही टीका करतात. म्हणजे अगदी मला बोलताना तर त्यांची भाषा, लिखाणाची भाषा अशी धारदार आणि टोकदार असते. ते भागवत तावरे नावाचे पत्रकार आहेत. त्यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्यात काही प्रश्न उपस्थित केले. म्हणजे भागवत तावरेंच्या प्रश्नांचं समर्थन मी करतोय का, तर हो, कारण भागवत तावरेंनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं पाहिजे हे नक्की आहे. त्यांचं माझं जमत नाही, त्यांचं माझं जमतं, त्यांचं माझ्याशी जमत नाही का ते मला माहित नाही. पण तरीही भागवत तावरेंनी उपस्थित केलेले विषय नीट समजून घेणं आवश्यक आहे. नीट समजून घेणं आवश्यक आहे. जरांगेंच्या वरती शंका नाही आहे, जरांगेंच्या वरती आक्षेप नाही आहे, पण जरांगे ज्या पद्धतीनं आंदोलन चालवतायत त्या पद्धतीवर कोणी भाष्य करणार असेल तर ते समजून घेणं आवश्यक आहे. ही चळवळ उगाचच अडकू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. ती काळजी घेतली जाते का? अजिबात नाही. माझा पुढचा प्रश्न आहे, बेद्रे नावाचे ऋषिकेश बेद्रे ज्यांची मुलाखत आपण अनलायझर वरती लावली आहे, ते ऋषिकेश बेद्रे कुठल्या स्वरूपाचं काम करतायत? ज्यावेळी दगडफेक झाली किंवा लाठीचार्ज झाला त्यावेळी बेद्रेंनी आपल्या छातीची ठाल करून अनेकांना वाचवलाय. सावलीसारखे जरांगेंच्या मागे राहिलेले आहेत. आज बेद्रेंच्या बाबत काय होतंय हे तुम्हाला माहित आहे. त्यांचा बळ दिलं पाहिजे, शक्ती दिली पाहिजे याची जाणीव लोकांच्या मनामध्ये येते. या प्रश्नाची उत्तरं फक्त द्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ते जे किशोर चव्हाण म्हणतायत प्रगल्भ व्हा, प्रगल्भ व्हा. प्रगल्भ होणं म्हणजे काय असतं? प्रगल्भ होणं म्हणजे आपलं हसं होऊ नये याची काळजी घेणं. आपल्याला हिंदी येत नाहीये, मग बोलायची कशा करता? दक्षिणेतले अनेक नेते असे आहेत ज्यांना हिंदी येत नाहीत, ते दक्षिणेतील भाषातच तमिळमध्ये, तेलुगूमध्ये बोलतात आणि मीडियावाले आपल्या पद्धतीनं भाषांतर करून दाखवतात. जर आपली हिंदी, म्हणजे मला मान्य आहे जरांगे ग्रामीण भागातले आहेत, त्यांनी कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, पण ज्या हिंदीवरून आतापर्यंत उद्धव ठाकरे ट्रोल होत आले आहेत तशा स्वरूपाची भाषा वापरणं योग्य नाही. जरांगेंच्या हिंदींचा एक नमुना मी तुम्हाला दाखवतोय जो राष्ट्रीय चॅनलवर दाखवल्या गेलाय. म्हणजे ती गंमत नाही आहे, फेसबुकवर लाईव्ह झाले नाही, राष्ट्रीय चॅनलवर दाखवल्या गेला आहे. तो जरा एक नमुना बघून घ्या. कनकन निकते 20 को, कनकन जाएंगे, जितना दिवस लगेगा उतना दिवस चलने का, उधर जाने का, रात भर खाने का, कच्चू मिठन बाजरेन जवरेन वो सब खाने का, पूरा आरक्षण भी लेके आने का असं ठरा है. कसं वाटतं? कना कना जाएंगे, भाकर कुटका लेके जाएंगे, पाणी के टिपा रखो. कसं वाटतं हे ऐकायला? म्हणून प्रगल्भ व्हा. आपल्या एकूणच आंदोलनाविषयीचं गांभीर्य लोकांच्या मनामध्ये असलं पाहिजे, एवढी काळजी जरांगेंनी घ्यावी. ते गांभीर्य टिकवावं आणि मगच आंदोलन चालवावं. आणि हो, राजकीय दृष्ट्या सोयीच्या लोकांवरती, म्हणजे फडणवीसांच्या वरती करा, अजून कोणावरती करा, अशा टीका न करता राजकीय टिप्पण्या करण्याचं टाळावं आणि समाजाची भूमिका मांडावी, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.